नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत पार्ट ऑफ स्पीच मधील फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच नाउन। नाउन म्हणजे नाम आणि त्याच्या आपण टाइप आणि डेफिनेशन नाउन काय असतं हे बघणार आहोत। तर बघा नाउन म्हणजे नाम। तर नाम काय असतं बघा, नाम म्हणजे काय असतं? नेम म्हणजे नाव। नाउन इज नथिंग बट नेम। नाउन काय असतं? नाउन हे नामच असतं, नाव। आपण जे नाव म्हणतो ना, तर नाव म्हणजेच काय असतं? नाउन असतो। तर काय असतं बघा, अ नेम ऑफ पर्सन। नेम ऑफ पर्सन, पर्सन म्हणजे काय? व्यक्ती। एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव नेम म्हणजेच काय असतं? नाउन असतं, नाम असतं। तर बघा, जसं की आरुष हे काय झालं? एक नेम झालं, कुणाचं? पर्सन म्हणजे व्यक्तीचं नाव झालं, आणि ते नाव म्हणजेच काय असतं? नाउन असतं। जसं की मग सांगितलेलं आरुष, अनुज, त्याच्यानंतर मनोज, यशराज, ओमराज, हे जे असे नाव आहेत ते एखाद्या पर्सनचे, व्यक्तीचं नाव म्हणजेच काय असतं? नाउन असतं। बघा नेक्स्ट असतं अ नेम ऑफ प्लेस। प्लेस म्हणजे काय? ठिकाण। एखाद्या ठिकाणाचं नाव म्हणजे पण काय असतं? नाउन असतं, नाम असतं। मग जसं की पुणे काय? एक प्लेस आहे, आणि ते एक प्लेस आहे, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? नाउन। जसं की बस स्टँड पण काय झालं? एक प्लेस झालं, आणि त्या प्लेस झालं, त्याला पण आपण काय म्हणतो? नाउन म्हणतो। जसं की शिवाजीनगर पण एक प्लेस झालं, मग त्याला आपण काय म्हणणार? नाउन असं म्हणणार। मग बघा आपण काय बघितलं? अ नेम ऑफ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव। ज्या व्यक्तीला आपण ज्या नावाने ओळखतो ते नाव म्हणजेच त्याचं काय झालं? नाउन झालं। एखाद्या ठिकाणाला ज्या नावाने ओळखतो, ज्या नेमने आपण ओळखतो, ते पण काय झालं? नाउन झालं। तर बघा अ नेम ऑफ पर्सन, प्लेस। आणखी बघा अ नेम ऑफ ॲनिमल। ॲनिमल म्हणजे काय? प्राणी। प्राण्यांचं नाव नेम म्हणजे पण काय असतं? नाउन असतं। मग नेम ऑफ ॲनिमल म्हणजे प्राण्याच्या नावाला पण आपण नाम असंच म्हणतो। जसं की डॉंकी काय झालं? एक ॲनिमल झाला, तर त्याचं नाव पण काय झालं? नाउनच झालं। कॅट, डॉग, मंकी, लॉयन, टायगर, हे काय? तर ॲनिमलची नेम येतं, नाव येतं, त्यालाच आपण काय म्हणणार? नाउन म्हणणार। त्याच्यानंतर बघा अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल। आणखी अ नेम ऑफ थिंग म्हणजे काय? वस्तूच्या नावाला पण आपण काय म्हणतो? वस्तूचं जे नाव असतं, ज्या वस्तूला आपण ज्या नावाने ओळखतो ते नाव पण काय असतं? नाउन म्हणजे नाम असतं। जसं की हा पेन, ह्याला आपण कशाने ओळखतो? काय म्हणून? तर याला आपण पेन म्हणून ओळखतो, आणि हे याचं काय आहे? नेम आहे, नाव आहे, आणि ह्यालाच आपण काय म्हणणार? नाउन असं म्हणणार। जसं की बघा हा डस्टर काय झालं? एक या वस्तूचं काय झालं? ते नेम, नाव झालं, आणि या नावालाच आपण काय म्हणणार? नाउन असं म्हणणार। म्हणजे बघा अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग। आणखी फॅन पण काय झाली? एक थिंग झाली, वस्तू झाली, आणि त्याच्या नावालाच आपण काय म्हणणार? नाउन असं म्हणणार। बोर्ड पण एक वस्तू आहे, थिंग आहे, त्याच्या नावालाच आपण नाउन म्हणणार। मग बघा अ नेम ऑफ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, जसं की आरुष, अनुज झालं। अ नेम ऑफ प्लेस म्हणजे एखादं ठिकाणाला पण काय म्हणणार? आपण नाउनच म्हणणार। नेम ऑफ ॲनिमल म्हणजे प्राण्याच्या नावाला पण ज्या नावाने आपण ज्या प्राण्याला ओळखतो ते नाव म्हणजेच नाउन, आणि एखाद्या वस्तूला ज्या नावाने ओळखतो ते म्हणजेच काय झालं? नाउन झालं। आणखी बघा अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग। आणखी याच्यामध्ये असतं इमोशन म्हणजे भावना। ज्या आपल्या भावना असतात त्याला पण आपण नाउनच म्हणतो। त्याच्यानंतर नेक्स्ट असतं फिलिंग म्हणजे काय? भाव। जे आपले भाव असतात त्याला पण आपण कुठल्या कॅटेगरीवर, कुठल्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये ऍड करतोय? तर नाउन मध्येच करतोय। तर बघा नाउन असतं, नेम असतं, नाउन काय नसतं। नाउन हे नावच असतं कुणाचं? एखाद्या पर्सन म्हणजे व्यक्तीचं, प्लेस म्हणजे ठिकाण किंवा ॲनिमल मीन्स प्राणी, थिंग्स मीन्स वस्तू, इमोशन अँड फिलिंग ह्याचे जे नेम असतं, नाव असतं, त्यालाच आपण नाउन म्हणतो। मग याला काय म्हणणार आपण? इज कॉल्ड नाउन। त्यालाच आपण नाम असे म्हणतो। मग काय मराठीमध्ये डेफिनेशन काय होईल? एखाद्या व्यक्तीचं किंवा कुणाचं, प्लेस ठिकाणाचं, ॲनिमल प्राण्याचं, वस्तूचं, भावनाच्या नावालाच आपण काय म्हणणार? नाम असे म्हणणार। तर आता आपण काही एक्झाम्पल लिहूयात। तर फर्स्ट बघा
पर्सन म्हणजे काय? व्यक्ती. मग व्यक्तीचं अ नेम ऑफ पर्सन, एखाद्या व्यक्तीचं नाव. जसं की एक्झाम्पल काय घेणार? अनुज, अनुज. देन यशराज, यशराज. देन स्नेहल, स्नेहल. देन श्वेता, श्वेता. आदिराज, आदिराज. हे काय झाले? ह्या नावाने आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो. म्हणजे हे काय झालं? एका पर्सनचं नाव आणि त्यालाच आपण काय म्हणणार? नाउन म्हणणार, एक्सेट्रा. नेक्स्ट काय बघा? प्लेस. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. ठिकाणाच्या नावाला पण आपण काय म्हणतो? एखाद्या ठिकाणाच्या नावाला पण आपण नाउन असंच म्हणतो. मग का कुठलं झालं ठिकाणाचं नाव? बस स्टँड. बस स्टँड हे पण काय असतं? प्लेसच असतं. बस स्टँड, बस स्टँड. नेक्स्ट पुणे. पुणे पण काय झालं? एखाद्या ठिकाणाचं नाव झालं. ते नेक्स्ट आहे आणखी काय घेणार आपण? शिवाजीनगर, शिवाजीनगर. हे पण काय झालं? एक प्लेसच झालं, एक ठिकाण झालं. त्याच्या ठिकाणाच्या नावाला पण काय म्हणतो आपण? नेम असंच म्हणतो. कलेक्टर ऑफिस हे पण एक काय झालं? प्लेस झालं. तहसील हे पण काय झालं? एक प्लेस झालं. आणि त्याच्या प्लेसच्या नावाला पण आपण काय म्हणणार? नाउन म्हणणार. नेक्स्ट असतं नेम ऑफ ॲनिमल, म्हणजे प्राण्यांचं नाव. प्राण्याच्या नावाला पण काय म्हणतो आपण? नाउनच म्हणतो. मग बघा नेक्स्ट कोण आहे? ॲनिमल. ॲनिमल म्हणजे काय? प्राणी. प्राण्यांच्या नावाला पण आपण काय म्हणतो? नाउन असंच म्हणतो. एक्झाम्पल मंकी, मंकी. देन लॉयन. नेक्स्ट टायगर, टायगर. डॉग, कॅट, एक्सेट्रा, एक्सेट्रा. म्हणजे बघा ॲनिमल एखाद्या प्राण्यांच्या नावाला पण आपण काय म्हणतो? नाउन असंच म्हणतो. नेक्स्ट असतं बघा थिंग. थिंग म्हणजे काय? वस्तू, वस्तू. एखाद्या वस्तूच्या नावाला पण आपण नाउनच म्हणतो. जसं की हा पेन. पेन काय झाला? पेन हा एक नाव झालं आणि ते नाव म्हणजेच काय असतं? नाउन असतं, नाम असतं. पेन. चिअर, बघा चिअर. नेक्स्ट काय आहे? बघा पेन, चिअर. फॅन, बुक, बॅग, एक्सेट्रा. याला काय म्हणणार आपण? नाउन. नेक्स्ट बघा इमोशन अँड फिलिंग, म्हणजे भाव आणि भावना. इमोशन अँड फिलिंग्स त्याला पण आपण काय म्हणणार? नाउन असंच म्हणतो. एक्झाम्पल बघा, आपण सपोज सॅड घेतलं तर सॅड हे नाउन होईल का? सॅड हे नाउन होईल का? तर नाही. बघा सॅड म्हणजे काय? सपोज ही सॅड म्हणजे तो दुःखी आहे. म्हणजे सॅड शब्दाने आपल्याला काय कळतं? की तो दुःखी आहे. मी सॅड वर्ड्स गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट ही. सॅड शब्द काय करतोय? आपल्याला गिव्ह मोर इन्फॉर्मेशन, जास्तची माहिती देतो ही बद्दल. म्हणजे तो आणि जसा द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो. मग हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा सॅडनेस. सॅड म्हणजे दुःखी आणि सॅडनेस म्हणजे दुःख. दुःख हे होईल नाउन आणि सॅड काय होईल? ऍडजेक्टिव्ह. मग बघा एक्झाम्पल काय झालं? सॅडनेस. मग हॅप्पी, ह्याला काय होईल? हॅपीनेस, हॅपीनेस. नेक्स्ट हंग्री. हंग्री, हंग्री म्हणजे काय? बघा भुकेलेला. पण रमेश इज हंग्री. रमेश काय? भुकेलेला आहे. मीन्स हंग्री वर्ड्स गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट रमेश. Ramesh is a noun and a word which gives more information about noun is called adjective. So because of hungry words we get more information about Ramesh. So it is adjective. So hungry word काय होईल? Adjective. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? y रिमूव्ह करा. मग काय होईल? हँगर. मग हँगर काय झाला? हँगर हे काय होईल? नाउन होईल. हँग्री म्हणजे भुकेलेला. भुकेलेला होईल विशेषण ऍडजेक्टिव्ह. पण हँगर म्हणजे भूक. भूक काय होईल? आपलं नाउन होईल. तर बघा आपण काय बघितलं? तर नाउनची डेफिनेशन बघितली आणि एक्झाम्पल बघितले. तर आता आपण बघू टाइप्स ऑफ नाउन. टाइप्स ऑफ नाउन. सो टाइप्स ऑफ नाउन. तर जे नाउन असतं त्याचे अनेक टाइप्स असतात. जसं की मटेरियल नाउन असतं, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कॉमन नाउन, देन अब्स्ट्रॅक्ट नाउन. पण आपण दोन मेन टाइप घेणार आहोत. वन इज अ प्रॉपर नाउन अँड सेकंड इज कॉमन नाउन. तर बघा नाउन वी क्लासिफाय नाउन डिवाइडेड इनटू टू कॅटेगरीज अँड टू टाइप्स. वन इज प्रॉपर नाउन. वन इज प्रॉपर नाउन
प्रॉपर नाउन and second one is common noun. One is a proper noun and second one is common noun. जे की आपल्याला जास्त यूज मध्ये फक्त प्रॉपर अँड कॉमनच होतं, बाकी जे मटेरियल नाउन आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे त्याचा एवढा यूज होत नाही. तर बघा प्रॉपर नाउन, प्रॉपर मतलब काय स्पेसिफिक, प्रॉपर मतलब काय स्पेसिफिक, याची डेफिनेशन होईल द नाउन विच इज स्पेसिफिक, जे नाव असं की जे स्पेसिफिक असतं. स्पेसिफिक मतलब पर्टिक्युलर, पर्टिक्युलर म्हणजे काय ठराविक, जे ठराविक नाव असतं, जे ठराविक नाव असतं त्यालाच काय म्हणतो आपण प्रॉपर नाव. जे एखाद्या व्यक्तीचं स्पेसिफिक नाव असतं, ठराविक नाव असतं त्याला म्हणतो प्रॉपर नाउन. जसं की बघा एक्झाम्पल, एक्झाम्पल कसं झालं बघा. सपोज आता मनोज, मनोज एक काय आहे प्रॉपर नाउन झालं, कारण ते एकच जणाचं आहे, प्रॉपर आहे. सपोज आता क्लासरूम मध्ये मनोज असेल तर मी सपोज म्हटलं मनोज, तर बाकीचे आन्सर देतील का, तर नाही मनोजच देणार, कारण ते त्याचं कसं स्पेसिफिक आहे, पर्टिक्युलर ठराविक प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर म्हणजे मग एक जणाचं जे नाव असतं त्याला म्हणतो आपण प्रॉपर नाउन जे. ओके, तर ते असतं प्रॉपर. आणखी एक्झाम्पल काय होईल तर बघा, आणखी एक्झाम्पल काय येईल स्वराज, स्वराज, स्वराज पण काय झालंय प्रॉपर नाउन झालं, स्पेसिफिक पर्टिक्युलर नाउन झालं स्वराज. आणखी काय झालं स्नेहल, हे पण काय होईल नाव एक पर्टिक्युलर होईल, एक प्रॉपर होईल. जसं की नेक्स्ट पुणे, पुणे पण काय झालं एक प्रॉपर नाउन झालं, एका सिटीचं झालं. हे नेम ऑफ प्लेस झालं, हे नेम ऑफ पर्सन झाले, पण हे कुठले तर प्रॉपर नाउन आहेत कारण हे प्रॉपर आहे. पुणे म्हटलं आपण पुण्याला मुंबई म्हणणार नाही, कारण पुणे कसं एका सिटीचं प्रॉपर ठराविक स्पेसिफिक नाव आहे. नेक्स्ट बघा कॉमन नाउन, हे कॉमन नाउन काय असतं, इट इज यूज फॉर, कशासाठी यूज करतो बघा आपण, इट इज यूज फॉर द वन काइंड ऑफ पर्सन, एकाच काइंडचा ग्रुप असतो, वन काइंड ऑफ पर्सनचा जो ग्रुप असतो त्याला त्याच्यासाठी आपण करतो यूज करतो कॉमन नाउन. जसं की बघा कसं, आता मनोज, मनोज कोण आहे एक मुलगा आहे, मनोज एक मुलगा आहे, हे एक स्पेसिफिक नाउन नसतं, इट इज नॉट स्पेसिफिक, हे ठराविक नसतं. कशासाठी असतं तर एका ग्रुप, एका स्पेशल काइंडच्या व्यक्तींसाठी, एका स्पेशल काइंडच्या थीम वस्तूंसाठी जे आपण जे यूज करतो ते असतं कॉमन नाउन. एक्झाम्पल बघा आता मनोज, मनोज हे एक जणाचं नाव झालं, पण त्या मनोज एक बॉय आहे, तर त्याला आपण बॉय म्हणलं तर बॉय काय झालं एक कॉमन नाउन झालं, कारण फक्त मनोज एकटा बॉय आहे का, तर नाही, स्वराज पण काय आहे बॉयच आहे, म्हणजे त्याचं जे दोघांचं पण नाव आहे ते काय झालं तर कॉमन नाउन झालं. म्हणजे क्या नॉट, हे एका स्पेसिफिक पर्सन साठी नाही, तर कशासाठी एका ग्रुप साठी, त्याला म्हणणार आपण कॉमन नाउन. नेक्स्ट बघा गर्ल्स, गर्ल पण काय झालं एक कॉमन नाउन झालं. आता पुणे, पुणे एक स्पेसिफिक आहे, पण जर आपण सिटी म्हणलं तर मग सिटी, सिटी काय होईल कॉमन नाउन. पुणे पण एक सिटी, मुंबई पण एक सिटी, नागपूर पण एक सिटी, नाशिक पण एक सिटी, म्हणजे सर्वांना पण आपण सिटी म्हणू शकतो. म्हणजे सगळ्याला आपण कॉमनली एका काइंडच्या थिंगला आपण जे म्हणतो ना एका कॉमनली, मग त्याला म्हणणार आपण कॉमन नाउन. बघा सर्व सिटीज झाल्या, पण पुणे काय आहे प्रॉपर एक स्पेसिफिक एकच सिटी, म्हणजे त्याच्यासाठी आपण यूज करणार प्रॉपर नाउन, आणि सिटी काय झालं कॉमन नाउन. स्टुडंट बघा, स्टुडंट पण काय असेल कॉमन नाउन आहे, खूप जणांना आपण ग्रुपला यूज करतो की स्टुडंट आहेत, मग गर्ल्स असो की बॉयज असो. मनोज पण एक स्टुडंट आहे, स्वराज पण एक स्टुडंट आहे, हे दोघं पण स्टुडंट आहेत, म्हणजे दोघांसाठी पण यूज केलं म्हणून ते दोघांना एक कॉमन नाउन आहे. आणि प्रॉपर काय होईल नुसतं मनोज होईल. तर बघा आपण फर्स्टली नाउनची डेफिनेशन घेतली, देन एक्झाम्पल घेतली आणि त्याला क्लासिफाय केलं प्रॉपर अँड कॉमन मध्ये. बघा हे जे नाउन आहे ह्याला आपण नंबर वरून पण आणखी क्लासिफाय करू शकतो, ऑन द बेसिस ऑफ नंबर. नंबर म्हणजे संख्या, एक आहे दोन आहे, नंबर किती 1 2 3 4 5 असा नंबर किती, त्याच्यावरून पण आपण हे जे नाउन आहे त्याला क्लासिफाय करू शकतो. बघा ऑन द बेसिस ऑफ नंबर, ऑन द बेसिस ऑफ नंबर, नंबर म्हणजे काय संख्या, ऑन द बेसिस ऑफ नंबर आपण जे नाउन आहे ह्याला क्लासिफाय करतो दोन याच्यामध्ये. वन इज सिंगुलर नाउन, फर्स्ट वन इज अ सिंगुलर नाउन, आणि सेकंड असतं प्लुरल नाउन. प्लुरल नाउन बघा, फर्स्ट आहे सिंगुलर नाउन अँड सेकंड आहे प्लुरल नाउन. बघा सिंगुलर नाउन म्हणजे काय, फर्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर, नंबर म्हणजे संख्यावरून आपण क्लासिफाय करतोय. तर सिंगुलर म्हणजे काय, याला म्हणतो आपण एक वचनी नाम, एक वचनी नाम. तर बघा एक वचनी नाम काय असतं सिंगुलर नाउन. सिंगल म्हणजे किती एक, तर मग अ नाउन म्हणजे असं नाव, अ नाउन दॅट इंडिकेट, इंडिकेट म्हणजे काय
दर्शवणे, दाखवणे, जसं गाडीला इंडिकेटर असतं ना ते दाखवतं, तसं नाउन दॅट इंडिकेट म्हणजे असं नाव की जे दाखवतं. काय दाखवतं? सिंगल. सिंगल म्हणजे किती? एक. म्हणजे अ नाउन दॅट इंडिकेट सिंगल पर्सन, म्हणजे पर्सन म्हणजे व्यक्ती, म्हणजे एका सिंगल व्यक्तीला दाखवतं. ऑर थिंग. ऑर थिंग म्हणजे वस्तू. असं नाव की जे एका वस्तूला दाखवतं किंवा एका व्यक्तीला दाखवतं त्याच नावाला म्हणणार आपण इज कॉल्ड सिंगुलर नाव, एकवचनी नाव. नाम बघा पण सिंगुलर नाउन म्हणजे अ नाउन दॅट इंडिकेट सिंगल पर्सन ऑर सिंगल थिंग इज कॉल्ड सिंगुलर नाउन. कशावरून आपण हे टाइप्स करतो? नंबर वरून. तर एक नंबर असेल, एक व्यक्ती असेल, एक वस्तू असेल तर त्याला म्हणणार आपण सिंगुलर नाउन. बघा एक्झाम्पल. एक्झाम्पल काय होईल बघा. आता आपण वरती कॉमन नाउन मध्ये घेतलेलं बॉय. बॉय हे किती झाला? एक सिंगल व्यक्ती झाला, सिंगल म्हणणार. देन काय झालं बघा? पेन. पेन झाला. मँगो. मँगो पण काय झालं? एक सिंगल झाला, एक आंबा मँगो. देन पेन एकच झाला. बॉय. स्टुडंट. स्टुडंट पण काय झालं? एक सिंगल नाव झालं. बघा सिंगल स्टुडंट, मग हे झालं सिंगुलर. म्हणजे जे नाव आपल्याला इंडिकेट करतं, दाखवतं, काय दाखवतं? सिंगल पर्सन, एक व्यक्ती, और सिंगल थिंग, एक वस्तू दाखवतं, त्याला म्हणतो आपण सिंगुलर नाउन. बघा आता नेक्स्ट आहे प्लुरल नाउन. प्लुरल नाउन. प्लुरल नाउन. प्लुरल नाउनला म्हणतो आपण, हे जर एक वचनी असेल तर हे काय असेल? अनेक वचनी. एक वचनी आणि हे असेल अनेक वचनी नाम. आणि आपण हे टाईप कशावरून करतोय? नंबर वरून. तर हे बघा ह्याच्या नावातच होतं सिंगल. सिंगल म्हणजे किती? एक. म्हणजे असं नाव की जे इंडिकेट करतं एक जणाला, ते झालं सिंगुलर. आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनी. अनेक म्हणजे किती? तर एकापेक्षा जास्त. दोघं असले तरी पण किती झाले? अनेकच झाले. मग बघा नाउन म्हणजे असं नाउन एक नाव दॅट इंडिकेट. इंडिकेट म्हणजे काय? दर्शवणे, दाखवणे. म्हणजे असं नाव नाउन दॅट इंडिकेट. इकडे वरती सिंगल होतं पण हे कसं आहे? अनेक आहेत. अनेक म्हणजे किती? मोर दॅन वन. नाउन दॅट इंडिकेट मोर दॅन वन. मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. इंडिकेट मोर दॅन वन कुणाला दाखवत असेल? पर्सन म्हणजे कोण? व्यक्ती. और मोर दॅन वन थिंग म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तूला जे नाव दाखवतं त्याला म्हणणार आपण प्लुरल नाउन. मग बघा काय डेफिनेशन झाली? अ नाउन दॅट इंडिकेट मोर दॅन वन पर्सन, एकापेक्षा एक जास्त व्यक्तीला किंवा एकापेक्षा जास्त थिंगला दाखवतो, ते झालं प्लुरल नाउन. सिंगल म्हणजे बघा हे झालं सिंगल, एक पर्सन काय झाला? हे सिंगल झाला. पण डबल म्हणजे काय? बघा हे झाले दोघ जण. मग दोघ जण झाले, हे काय झालं? प्लुरल नाउन. प्लुरल म्हणजे काय? मोर दॅन वन पर्सन. मोर दॅन वन पर्सन म्हणजे वन प्लस. वन प्लस म्हणजे वन प्लस वन टू, वन प्लस टू थ्री. मग दोन असतील, तीन असतील, चार असतील, 10 असतील, किती पण असतील, पण एकापेक्षा जास्त. आपण हे टाईप कशावर करतोय? नंबर वरून. नंबर किती. आणि सिंगल म्हणजे किती? बघा एकच जण. हा सिंगल किती झाला? एकच जण झाला. तर त्यासाठी केलेलं हे झालं सिंगुलर नाउन. मग बघा याचं एक्झाम्पल. एक्झाम्पल बघा बॉय. बॉय म्हणजे मुलगा, पण ह्याचं काय होईल? बॉय म्हणजे सिंगल झाला, पण ह्याचं एक्झाम्पल काय होईल? बॉईज. म्हणजे बॉय म्हणजे मुलगा आणि ह्याचं होईल बॉईज म्हणजे मुलं. इथं पेन. पेन म्हणजे पेन, पण ह्याचं काय होईल? पेन्स. पेन्स म्हणजे पेन. हे पेन झाला एक आणि पेन्स म्हणजे मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त झाला. देन मँगो. मँगोचं काय होईल बघा? मँगोज. मँगोज. इकडे मँगो म्हणजे आंबा, मँगोज म्हणजे आंबे, एकापेक्षा जास्त झाले. नाउन दॅट इंडिकेट मोर दॅन वन थिंग. स्टुडंट. स्टुडंटचं काय होणार? स्टुडंट्स. स्टुडंट्स. ओके एक्सेट्रा. तर बघा आपण आता काय घेतलेलं? नाउन घेतलं. फर्स्टली त्या नाउनची डेफिनेशन बघितली. फर्स्टली त्याची डेफिनेशन बघितली. तर काय असतं डेफिनेशन? अ नेम ऑफ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा प्लेस, अॅनिमल, थिंग, इमोशन, फिलिंग, त्यालाच म्हणतो आपण नाउन. त्याच्यानंतर आपण त्याला दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केलं. वन इज अ प्रॉपर नाउन अँड सेकंड वन इज कॉमन नाउन. प्रॉपर म्हणजे काय? स्पेसिफिक. स्पेसिफिक ठराविक, एक जणाचं स्पेसिफिक जे नाव असतं ते असतं प्रॉपर नाउन. आणि कॉमन. कॉमन हे नॉन स्पेसिफिक नाउन म्हणजे एका ग्रुप साठी यूज करतो, ते झालं कॉमन नाउन. देन वी क्लासिफाय नाउन इन ऑन द बेसिस ऑफ नंबर. मग आपण नंबरच्या बेसिस वरनं नाउनला क्लासिफाय केलं. सिंगुलर नाउन अँड प्लुरल नाउन. सिंगुलर नाउन मतलब वन.
असं नाव की जे इंडिकेट करतं किती जणाला, एक जणाला इंडिकेट करतं, ते झालं सिंग्युलर नाउन. आणि प्लुरल म्हणजे वन प्लस म्हणजे मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. मग एकापेक्षा जास्त 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 10 असतील, पण एकापेक्षा जास्त. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाउन डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स हे पूर्ण बघितलेले आहेत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि